नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. मित्रांनो, देशभरामधला जो नक्षलवाद आहे किंवा माओवाद आहे तो संपवण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न गेल्या काही वर्षात झाले, प्रामुख्याने नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून नक्षलवाद किंवा माओवाद यांचा पूर्णपणे बिमोड करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले गेले आणि त्या प्रयत्नांना यश येताना आपण पाहिलं. आणि जवळपास जे नक्षलवादाने ग्रस्त असे जिल्हे होते, राज्य होती, ती सगळी आता नक्षलवाद किंवा माओवादापासून मुक्त झालेली पाहायला मिळत आहेत. आणि एक टार्गेट निश्चित करण्यात आलं की 2026मध्ये या पद्धतीने हा नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करायचा. त्या दृष्टीने ते प्रयत्न झाले आणि त्यात यश येताना आपल्याला पाहायला मिळालं. अशाच पद्धतीने दहशतवाद जो आहे, नक्षलवादाप्रमाणेच जो पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आहे, वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून हा दहशतवाद गेली अनेक वर्ष, म्हणजे स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान निर्मिती झाल्यानंतर हा दहशतवाद इतक्या प्रमाणात फोफावला देशामध्ये की इतकी वर्ष हा दहशतवाद इथेच अनेक लोकांचे जीव या दहशतवादामुळे गेले, मग जवानांचे असतील, सर्वसामान्य लोकांचे असतील. पण हा दहशतवाद संपवण्यासाठी ज्या पद्धतीचे प्रयत्न केले गेले पाहिजे होते तसे प्रयत्न आधीच्या सरकारांनी केले नाहीत. किंबहुना दहशतवाद जो आहे तो फोफावतच राहिला. आपण पाहिलं की नरेंद्र मोदी सरकार 2014मध्ये आलं, त्याच्या आधी काय स्थिती होती. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट होत असत. कुठे बॉम्बस्फोट होतील याची कोणालाही कल्पना नाही. कधी तो सायकलमध्ये ठेवलेले बॉम्ब असतील, कधी स्कूटरमध्ये ठेवलेले असतील, कधी बसमध्ये आहेत, रेल्वेमध्ये आहेत. आणि अशा पद्धतीने अनेक ठिकाणी बॉम्बस्फोटाच्या घटना घडून शेकडो लोक जी ती मारली गेली. 2008मध्ये तर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी भारतामध्ये आले, त्याची कोणालाही कल्पना नव्हती. भारतात येऊन त्या ठिकाणी त्यांनी मुंबईमध्ये जो आपण पाहिलं दहशतवादाच्या आधारावर शेकडो लोकांना मारलं, ते आपण विसरलेलो नाही अजून. आणि ह्या सगळ्या घटना तेव्हा घडत होत्या. किंबहुना एवढे अतिरेकी येऊन सुद्धा कसाबसारखा अतिरेकी पकडला गेला, त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. अन्यथा हे कुठेतरी हिंदू दहशतवाद आहे असं दाखवण्याचा एक प्रयत्न सुद्धा सुरू होता. कदाचित कसाब सुद्धा त्याच्यामध्ये मेला असता तर हिंदू दहशतवाद होता अशा पद्धतीने एक नवी कहाणी किंवा एक नवीन कथानक जे ते रचण्यात आलं असतं आणि सिद्ध करण्यात आलं असतं. पण आपल्या सुदैवाने ते होऊ शकलं नाही आणि कसाब पकडला गेला. पण अशा पद्धतीच्या घटना इतकी वर्ष होत आहेत, त्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सरकारने केला नाही. कदाचित तेव्हाच्या काळातली काँग्रेस सरकारही प्रामुख्याने मुस्लिम लांगुलचालनासाठी ओळखली जात होती. त्यामुळे त्यांनी कधी अशा पद्धतीच्या दहशतवादाला थांबवण्यासाठी, थोपवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. पण आत्ता आपण पाहतोय नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीने दहशतवादाच्या संदर्भात झिरो टॉलरन्स ही भूमिका घेतलेली आहे की कोणत्याही पद्धतीत दहशतवाद सहन करायचा नाही. जिथे कुठे दहशतवाद दिसेल तिथे तो ठेचून काढायचा, चिरडून टाकायचा, हे जे प्रयत्न चालू आहेत. आणि त्यासाठी अत्याधुनिक सगळी यंत्रणा वापरायची. मग सॅटेलाइटचा वापर असेल, ड्रोनचा वापर असेल, यंत्रणा ज्या आहेत सुरक्षा यंत्रणा त्या अत्याधुनिक करायच्या. हे सगळे प्रयत्न झाल्यामुळे दहशतवादाचा बिमोड होताना आपल्याला पाहायला मिळतो. किंबहुना रोज आपल्याला या घटना ऐकायला मिळायच्या पूर्वी की इतक्या प्रमाणात दहशतवादी मारले गेले, सर्वसामान्य नागरिक मारले गेले. विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी उच्छाद मांडलेला होता. 370 कलम म्हटलं, त्यानंतर आपण पाहतोय परिस्थिती बदललेली. आज तिकडच्या लाल चौकामध्ये तिरंगा फडकवता येऊ शकतो. दहशतवादी जे आहेत त्यांना आश्रय देणारे लोक तिथे अजूनही काही प्रमाणात असतीलच, पण स्थानिकांकडून आश्रय दिला जात होता. मग कुठे घरांमध्ये लपत असतील, शाळांमध्ये लपत असतील, हॉटेल्समध्ये लपत असतील, त्यांची लपण्याची व्यवस्था केली जात होती. आणि त्यातून हे दहशतवाद हा मोठ्या प्रमाणात फोफावत होता. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारने ही जी भूमिका घेतलेली आहे, कठोर भूमिका, जशी ती नक्षलवादाच्या बाबत घेतली तशी दहशतवादाच्या बाबत घेतली. आणि त्यामुळे दहशतवाद नियंत्रणात ठेवण्यासाठी निश्चितपणे फायदा झाला.
अर्थात अजूनही सगळी परिस्थिती खूप सुधारलेली आहे अशातला भाग अजिबात नाही. पाकिस्तानसारखा देश आपल्या शेजारी आहे, त्यामुळे त्यांच्याकडून या अशा पद्धतीच्या षडयंत्रांचा सातत्याने वापर केला जातो, सातत्याने कारस्थानं रचली जातात. त्यांना भारताची प्रगती, भारताची उन्नती याविषयी निश्चितपणे जळफळाट आहे आणि त्यातून भारतामध्ये दहशतवादी पाठवून सातत्याने भारतामध्ये अराजक निर्माण करणं, असंतोष निर्माण करणं, भीतीचं वातावरण तयार ठेवणं यासाठी प्रयत्न चालू असतात. पण आता या दहशतवादावर निश्चितपणे भारत सरकारने म्हणा, त्यांच्या या सगळ्या सुरक्षा यंत्रणांनी म्हणा, एक प्रकारे त्याच्यावर काबू मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यावर एक प्रकारे पकड मिळवलेली आहे जेणेकरून तो दहशतवाद फोफावू नये. आता आपण पाहिलं 8 जुलैला झाकीर गनी म्हणून एक लष्कर ए तय्यबाचा अतिरेकी आहे, त्याला तात्काळ शोपियामध्ये मारण्यात आलं. त्याचा आणखी एक सहकारी आहे, तो लपलेला आहे कुठेतरी, त्याचाही शोध सुरू आहे. म्हणजे एक एक जो अतिरेकी किंवा दहशतवादी असेल याला शोधायचं, सोडून द्यायचं नाही. त्याला कुठेतरी लपला त्यानंतर तो बघूया, नंतर शोधूया, अशा पद्धतीची कोणती ढिलाई जी आहे ती आता चालत नाही. अतिरेक्याचं तिकडे अस्तित्व आहे हे दिसून आलं की तात्काळ सगळ्या सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या कामाला लागतात आणि पूर्ण परिसर पिंजून काढून त्याला मारतात. त्यामुळे आजकाल हे सगळे दहशतवादी प्रामुख्याने स्थानिकांकडे आश्रय घेत नाहीत अशा पद्धतीचा एक रिपोर्ट समोर आलेला आहे. स्थानिक सुद्धा त्यांना आश्रय देत नाहीत, कारण स्थानिकांना पुढे ज्या काही सरकारी किंवा कायदे कानून जे आहेत त्याच्या अंतर्गत जावं लागतं. त्यांची घरं मग उद्ध्वस्त होतात, बुलडोजर फिरवला जातो, त्यांच्या नोकऱ्या घालवल्या जातात, त्यांचे सगळे जे काही रसदीचे मार्ग आहेत ते बंद केले जातात. आणि त्यामुळे स्थानिक सुद्धा अशा सगळ्या दहशतवाद्यांना आपल्याकडे थारा देत नाहीयेत आणि म्हणून हे दहशतवादी कुठेतरी डोंगर रांगांमध्ये, जंगलांमध्ये लपून राहत आहेत आणि तिथून त्यांना पुन्हा एकदा दहशतवाद पसरवण्यासाठी यावं लागतं शहरामध्ये. आता शहरामध्ये त्यांना आश्रय मिळत नाही, अशा पद्धतीची माहिती समोर येते. आणि हे कशामुळे शक्य झालं तर सरकारची ही जी नीती आहे दहशतवादाच्या संदर्भात, त्यामुळे ते शक्य होऊ शकलं. 1 जुलै 2015 मध्ये बुरहान वानी हा जो एक दहशतवादी होता त्याचा फोटो सगळीकडे व्हायरल झाला होता. त्यावेळेला आपल्याला आठवत असेल, कदाचित आपण सर्च केलं तरी आपल्याला मिळू शकतात ते फोटो. त्याच्यासोबत अनेक तसे तरुण होते, त्यांचा फोटो व्हायरल झाला, ज्यामध्ये सगळे हे तरुण हातामध्ये अत्याधुनिक बंदुका घेतलेले तरुण होते, लष्करासारखे वेश त्यांनी धारण केलेले होते, गोळ्या, बॉम्ब वगैरे असे सगळं त्यांच्याकडे साहित्य होतं. आणि हे दाखवण्याचा काय प्रयत्न होता की फोटो त्यांचे व्हायरल झाले. एक प्रकारे सुरक्षा यंत्रणांना आव्हान देण्याचा प्रयत्न होता की आम्ही आता तर चेहरे दाखवतो. एरवी आपण पाहायचो की दहशतवादी म्हटलं त्याने चेहरा गुंडाळलेला असायचा, फक्त डोळे दिसत असायचे, चेहरा दाखवला जायचा नाही. पण बुरहान वानीने स्वतःचं एक मॉडेल तयार केलं की आम्ही बिंदास तुम्हाला चेहरा दाखवा, आम्हाला पकडून, आम्हाला मारून दाखवा, हे आव्हान तो देत होता. आणि शेवटी 2016 मध्ये 8 जुलै 9 जुलै या कालावधीमध्ये 2016 मध्ये बुरहान वानीसह आणखी काही दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलं. तेव्हा काश्मीरमध्ये जनक्षोभ उसळला होता. म्हणजे किती दहशतवाद्यांना पाठिंबा होता पहा त्यावेळेला. अशा पद्धतीची स्थिती होती. 2018 मध्ये पाहायचं झालं तर जवळपास 266 अतिरेकी मारले गेले. 2020 मध्ये त्यापेक्षा जास्त किंवा साधारणपणे 200 पेक्षा अधिक अतिरेकी मारले गेले, अशी परिस्थिती होती. 2018 मध्ये जवान जे आहेत ते सुद्धा जवळपास 100च्या आसपास जवान मारले गेले या सगळ्या चकमकींमध्ये. इतक्या प्रमाणात दहशतवाद फोफावलेला होता. त्याच वर्षामध्ये सर्वसामान्य नागरिक पाहायला गेलं तर ते पण जवळपास 88 ते 90 सर्वसामान्य माणसं मारली गेली या दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये. अशी सगळी परिस्थिती होती. पण ती आता बदललेली आपल्याला पाहायला मिळते. या चालू वर्षामध्ये जर पाहायचं झालं तर 10 अतिरेकी जे आहेत ते मारले गेलेले आहेत. मी किती प्रमाण पहा, जर 2018चं प्रमाण आणि आत्ताच्या 2026चं प्रमाण हे जर पाहिलं तर तेव्हा 250 पेक्षा जास्त अतिरेकी जे ते मारले जात होते दरवर्षी जवळपास. मी इतक्या प्रमाणात दहशतवादी घुसलेले होते. स्थानिकांच्या माध्यमातून त्यांना शरण मिळत होती, लपण्याच्या जागा त्यांना मिळत होत्या, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळी रूपं घेऊन ते लपत होते, कधी शिक्षकांच्या रूपामध्ये, कधी डॉक्टर्सच्या स्वरूपामध्ये. आणि त्यामुळे त्यांना हुडकणं कठीण होतं.
पण आता इतकी कठोर पावलं उचलल्यानंतर या चालू वर्षामध्ये 10 अतिरेकी मारले गेलेले आहेत. ते सुद्धा अर्थात 10 अतिरेकी मारलं जाणं सुद्धा महत्वाचंच आहे. जवान किती मारले गेले तर अवघा एक जवान जो आहे तो मारला गेलेला आहे. अर्थात ते सुद्धा दुर्दैवीच आहे. ते सुद्धा होता कामा नये. पण सरकारने अशी ही बांधणी केलेली आहे दहशतवाद विरोधाची की तेव्हा 2018 मध्ये 94 जवळपास जवान मारले गेले होते. आता एक जवान मारला गेलेला आहे. सर्वसामान्य नागरिक 88 मारले गेले होते. आता एकच फक्त सर्वसामान्य नागरिक मारला गेला या चालू वर्षामध्ये. याबद्दल सरकारचं कौतुक केलंच पाहिजे. त्याविषयी कोणतेही राजकारण आणता कामा नये. कारण याच दहशतवादामुळे आपला देश किती पळून निघाला हे आपण पाहिलेलं आहे. कधी रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाला, शेकडो लोक मारले गेले, विनाकारण निरपराध लोक मारले गेले, पण कोणतीही कारवाई होत नव्हती. दहशतवादांची जी काही मुळं होती, पाळंमुळं जी होती ती उखडून काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नव्हते. आता या सगळ्या संघटना ज्या आहेत त्यांच्यावर ज्या दहशतवादी संबंधित आहेत त्यांच्यावर बंदी घातली गेलेली आहे पूर्णपणे. म्हणून आता आपण पाहिलं की गुजरात ATSने आता मध्यंतरीच कारवाई केली, तेव्हा 8 अतिरेक्यांना पकडलं किंवा त्यांचा संबंध पाकिस्तानातल्या दहशतवादाशी होता. हे सगळे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते, समोर आलं. आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये ATSने छापेमारी सुरू केली. मुंबईसह वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये छापेमारी सुरू आहे. त्याच्यामध्ये जवळपास 100 लोकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. म्हणजे किती अंतर्गत हे सगळं दहशतवादात जाळं पसरलेलं आहे लक्षात येतं. पण हा प्रयत्न जो करतायत हा खूप महत्वाचा आहे. तो अर्थात तो प्रयत्न झाल्यामुळे दहशतवाद संपला तर पाहिजेच. तो समूळ नष्ट व्हावा ही आपली इच्छा आहे आणि आपलं ते धोरणच आहे भारताचं. पण हा जो प्रयत्न आहे तो अर्थातच होतोय रोजच्या रोज, पण तरी दहशतवाद संपलेला नाही, अजूनही धोका आहेच. मात्र सरकार जी पावलं उचलते त्याचं कौतुक करायला पाहिजे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये. एकीकडे नक्षलवाद जो कधी संपणार, काय होणार, नक्षलवादामुळे असंख्य लोकांवर दहशतवादाचे एक प्रकारे सावट होतं. त्यावेळेला ते सगळे जिल्हे नक्षलग्रस्त होते. कोणत्याही प्रकारच्या सुविधा तिथे पोचत नव्हत्या, विकास होत नव्हता. विकासाची दिशा असत्या जिल्ह्यांना सापडलेली. त्यामुळे दहशतवाद सुद्धा अशाच पद्धतीने संपुष्टात यायला पाहिजे. आज जम्मू काश्मीरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विकास होत आहेत. तिकडचं सरकार आहे, उमर अब्दुल्ला तिकडचे मुख्यमंत्री आहेत. आज त्यांची भाषा बदललेली दिसते. आज ते विकासाची भाषा करतात. आज ते केंद्र सरकारला पाठिंबा देतात. का त्यांनाही लक्षात आलं असेल की दहशतवादामुळे काहीच साध्य होत नाही. ना नोकऱ्या मिळत, ना पर्यटनाला लोक येत. मागच्या वेळेला पहलगामचा जो हल्ला झाला त्यासाठी तिकडचेच स्थानिक लोक जबाबदार होते. ज्यांनी या दहशतवाद्यांना आश्रय दिला, त्यांना मार्ग दाखवला या पर्यटकांपर्यंत पोहोचण्याचा. पण अर्थात त्या दहशतवाद्यांना सुद्धा सरकारने या कडक सुरक्षा यंत्रणांच्या माध्यमातून ठार केलं. त्यामुळे हा सगळा बदलता काळ जो आहे तो आपल्याला दिसून येतोय. मध्यंतरी असे व्हिडिओ सुद्धा आले की काही काश्मीरी पंडित पुन्हा एकदा आपल्या जिथे त्यांची घरं होती, जिकडून त्यांना पळवून लावण्यात आलं, हाकलून लावण्यात आलं, त्यांची घरं हिसकावून घेण्यात आली, ते पुन्हा एकदा आपल्या घरांच्या ठिकाणी आले. तिथे पुन्हा ते आता राहणार आहेत. ही परिस्थिती का बदलली? तर सरकारची नीती जी आहे, धोरणं जी आहेत त्यामुळे. आज केवळ भारतातच नव्हे, नरेंद्र मोदी ज्या वेळेला परदेशात जातात त्या प्रत्येक देशाशी करार करताना तिथे दहशतवादाला आमचा पूर्णपणे विरोध आहे, झिरो टॉलरन्सची नीती आमची आहे हे आपण सांगतो. आणि त्या देशाची तशाच पद्धतीने नीती असते, त्यांनाही आपण ते करण्यास भाग पाडतो. त्यामुळे अनेक देश हे दहशतवादाच्या विरोधात आहेत. कारण सगळ्यांनाच कळले दहशतवादामुळे कोणाचंही भलं होऊ शकत नाही. आज पाकिस्तान सारखा देश आपण पाहतोय जो दहशतवाद पुरस्कृत करतो. आज अफगाणिस्तान, बलुचिस्तान या सगळ्यांची जो काही त्यांचे वाद सुरू आहेत त्यातून पाकिस्तान कसा डबघाईस आलेला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये कशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे. पाकिस्तान सरकार विरुद्ध प्रचंड रोष आहे तिकडे. आर्थिक स्थिती जी आहे पाकिस्तानची डबघाईस आलेली आहे. हे सगळं कशामुळे झालं? तर दहशतवादाला पुरस्कृत केल्यामुळे. पण आपण जे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जोरदार तडाखा दिला, दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, त्यातून पाकिस्तानचा खरा चेहरा लोकांसमोर आला, जगासमोर आला.
त्यामुळे आपण ही जी काही नीती अवलंबलेली आहे ती निश्चितपणे स्वागतार्ह आहे. आणि आत्ता हे जे आकडे आहेत, मी जे मगाशी सांगितले तुम्हाला की 2016-18 या काळामध्ये कशा पद्धतीने दहशतवादी मारले जात होते, आज किती दहशतवादी मारले जात आहेत, आज किती जवान जे आहेत ते या कामाला लागलेले आहेत, पण जवान मृत्युमुखी पडण्याची संख्या जी आहे ती कमी झालेली आहे. सर्वसामान्य माणसं मृत्युमुखी पडण्याची संख्या कमी झालेली आहे. हे निश्चितपणे सरकारचं यश आहे आणि त्याबद्दल कौतुक करायला पाहिजे. आता दहशतवादी जे आहेत ते असे फोटो काढून बुराणवाणीप्रमाणे आव्हान देऊ शकत नाहीत. हे आता दहशतवाद्यांनी लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आता दहशतवादी पळ काढतायत, लपतायत. आपल्याला कोणी मारू नये यासाठी त्यांना लपावं लागते. पूर्वी त्यांना आश्रय मिळत होता. त्यामुळे बदलतं चित्र जे आहे त्याचं आपण स्वागत करणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या देशातून, विशेषतः बांगलादेशातून येणारे घुसखोर त्यांना हाकलून लावण्याचं काम त्यासाठीच सुरू आहे. कारण यांच्या माध्यमातून सुद्धा हे सगळे स्लीपर सेल चालवणं, त्या माध्यमातून इकडे आश्रय घेणं, अशी कारस्थानं रचणं, हे सगळे उद्योग सुरू होते पाकिस्तान पुरस्कृत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहेत. याचं निश्चितपणे कौतुक केलं पाहिजे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.